बघा व्हाईट टायगर एवढं झाड आहे. हे बघा वरती आणण्याचा प्रयत्न करतोय. लहानपणी मी टी व्हीमध्ये बघून सगळ्यात जास्त घाबरलो पण हाच प्राणी. हे तुम्हाला माहिती असेल आणि सलमान खानच्या अगदी ओळखीचं. हे बघा काळवी. नमस्कार मंडळी, माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जल्ला मी चिपळूणचा. मित्रांनो, बरेच दिवसांनी व्लॉग येतो त्यासाठी खूप खूप माफी मागतो. ॲक्च्युली ऑफिसच्या कामामधून थोडासा प्रॉब्लेम झालेला आणि त्यामुळे व्हिडिओ थोडे रेग्युलर येत नव्हते, पण आता नक्कीच रेग्युलर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आज ऑफिसच्याच कामानिमित्त मी पुण्यामध्ये आलो होतो. तर पुण्यामध्ये आलो आहे तर एक ठिकाणी तरी फिरूया असं म्हटलं. तर आज आपण आलो आहे राजीव गांधी नॅशनल पार्क पुणेमधला. आता एंट्री केल्यानंतर आतमध्ये कसं आहे, कोणते कोणते प्राणी बघायला भेटत आहेत, हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत माझा सगळ्यात लाडका मित्र अभिमन्यू आहे. तर व्हिडिओ पूर्ण एक्साइटिंग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला आपण आता आतमध्ये झूमध्ये जाऊया. पुण्यातील कात्रज या ठिकाणी पुण्यातील सर्वात मोठे आणि एकमेव असे प्राणी संग्रहालय आहे. त्याचं नाव आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र, जे की बुधवार सोडला तर दररोज सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत सामान्य जनतेसाठी खुले असते. जवळपास 130 एकरमध्ये पसरलेले हे प्राणी संग्रहालय भारतातील सर्वात मोठ्या 10 प्राणी संग्रहालयामधील एक संग्रहालय आहे, जे की 14 मार्च 1999 साली सुरू झाले होते. ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या व्यक्तींसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये अशी प्रवेश फी आहे. तसेच विदेशी नागरिकांना 100 रुपये आणि जर तुम्हाला कॅमेरे घेऊन आत जायचे असेल तर 200 रुपये प्रवेश फी द्यावी लागेल. मित्रांनो, तुम्ही झूमध्ये येत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय की कुठल्याही प्राण्याला काही खायला घालणं अलाउडच नाही आहे. त्यानंतर कचरा कुठेही टाकून देणं याच्यावरती पण दंडात्मक कारवाई होऊ शकते. आणि कुठे फटाके वाजवणं किंवा काय गोंधळ गडबड करणं हे पण अलाउड नाही आहे. याची नक्की काळजी घ्या आणि मग इथे या. आतमध्ये गार्डनसारखं जवळ तर प्राणी आहेत. माकडे आहेत काय बघू दे. पकडे आईच्या गावात कधीच बघितलेलं नाही अशी माकडे आहेत. कुठे गेले ते, लपले ते. हे बघा, चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. ऑस्ट्रेलियातून मागवलेली माकडे आहेत की नाही. अगदी सेम तुझ्यासारखी वाटते रे. इधर बी बंदर. अरे तर माकडेच जास्त बघायला मिळत आहेत. कुठल्या ह्याच्यामध्ये आलास तू? चिडियाघरमध्ये. लहानपणी चिडियाघरमध्ये मी खूपच्यातून पण प्राणी सांगितलं. पहिल्यांदाच होतो मी पण, एकदम पहिल्यांदाच. मित्रांनो, तुम्ही किती प्राणी संग्रहालयात गेलात ना ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. काय ते काय आहे, साप आहे वाटतं. कुठं दिसत रे साप? म्हणजे बघा मित्रांनो, साप दिसला का? भामण आहे. एकच दिसते मला. बघा नाणी वगैरे टाकतात माणसं, पण इथे ॲक्च्युली अलाउड नाही आहे अजिबात. खडे वगैरे टाकणं, प्राण्यांना त्रास देणं याला पूर्णपणे मनाई आहे. हे बघा साप. घामण काय आपण रोज बघतो. हे बाहेर पण येत असतील नाही. इथं चढता नाही येत ना, चिकनामुळे. कुरकुरीत राहिलं की चढल, असं राहिलं याच्यावर चढता नाही येत. किती आहेत? एक, 2. तिकडे 2 आहे. किती बसले खाली बरं. बघायला मिळते का बघा, इथे खाली भरपूर बसले ते. वरती आणण्याचा प्रयत्न करतोय, पण गुळगुळीत असल्यामुळे येऊ शकत नाही. वेनमस स्नेक काय इकडे? विषारी साप नाही आहे? नाही, बिनविषारी साप असते. ओके, चला पुढे बघूया सर्पदंश कसे टाळावेत. याच्यावरती ते ट्रेनिंग होते, आता नाही आहे वाटतं. बघायला मिळतील मला वाटते पुढे आपल्याला. ये सब क्या देखना पड़ रहा है? ये बाहेर
घोणस 5 आपल्याकडे जातात ना रे अभि वेनमस. भारतातल्या ज्या 5 सगळ्यात विषारी जाती आहेत ना त्यातला हा सगळ्यात जहाल विषारी जातीचा रसल स्वायपर. रसल स्वायपर म्हणजे घोणस हा भारतातील सर्वात जहाल विषारी साप आहे की ज्यामध्ये हिमोटॉक्सिन नावाचे विष आढळते आणि या सापामुळे दरवर्षी जवळपास 58,000 लोकांचे प्राण जातात. त्यावरून तुम्ही समजू शकता की हा साप किती घातक आहे. रसल स्वायपर थकलेत आहेत ना गरमीने मेल्यासारखे वाटतं. इथे आहे मित्रांनो अजगर. मला त्याच्यामध्ये बघा कॅमोफ्लेज मध्ये दिसत नाहीये. तोंड कुठे आहे? तोंड केवढं जड आहे. अभि अभि केवढा रे? हा आहे जाळीदार अजगर. ह्याला जाळीदार अजगर म्हणतात. ह्याची खासियत काय माहिती आहे काय? हा अगदी 30-32 फुटापर्यंत अगदी वाढतो. खूप मोठा होतो आणि मला वाटतं मोठी बकरी वगैरे पण आरामात खाऊ शकतो. त्याचं तोंडच दिसत नाही रे की मुंह दिखाने लायक नाही रहा इसलिए मुंह नहीं दिखा रहा है. तोंड दाखवतच नाही त्याला. त्याला खायला काय घालत असतील पण ह्यांना काही जास्त नाही ना. 8 दिवसातून एकदा वगैरे घालत असतील. हे बघा मित्रांनो म्हटलं ना जाळीदार. बघा 32 फुटापर्यंत आरामात वाढतो. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. पृथ्वीवरचं सगळ्यात फास्ट प्राणी, सगळ्यात जास्त फास्ट प्राणी ज्याने सशाला हरवलं होतं तो प्राणी बघा इथे दिसतंय का? त्याला म्हणतात काय? चांदणी कासव ना. चांदणी कासव हा आहे मित्रांनो. चांदणी कासव. चांदणी आहेत ना त्याच्या कवटीवरती हेल्मेटवरती त्याच्या चांदणी कासव. ए बाबू आपण बाबूच बरेच आहेत तशी कासव इथे ठेवलेली. इग्वाना ग्रीनवाला आहे. पण ग्रीन कुठे दिसतोय याच्यामध्ये? रेड आहे. ग्रीन दाखवलेलं पण रेड दिसतोय ना. इग्वाना बघा मित्रांनो. इग्वाना म्हणजे सर्वच एक प्रकारचा ना रे. अपने साथ मत जोड़िए हमको, अलग है. मोठ्या साईजचा बघू शकताय बघा. एकच आहे ते, दुसरं कोण दिसत नाही. एकच आहे. इथे लिहिलेलं आहे ग्रीन इग्वाना. पण हा तर दिसतोय तुम्हाला ग्रीन. कोणत्या अँगलने हा ग्रीन दिसतोय? रंग बदलू गिरगिट आले म्हणतात ना. चला पुढे बघूया मित्रांनो. धूळ नागिन तिला म्हणतात. धूळ नागिन ही नॉन वेनमस आहे. बिनविषारी हा साप आहे. धूळ नागिन मी पहिल्यांदाच ऐकतो रे. आपल्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतं याला. नाही आपल्याकडे बघायला तर मिळालं नाही पण धूळ नागिन म्हणतात याला. हे बघा याची माहिती पूर्ण इथे आहे. असेल काढत असेल. चला पुढे बघूया. टस्कर. टस्कर पण बिनविषारीच असतो ना. हा लहान असताना ग्रीन असतो ना. लहान असताना ग्रीन साप असतो ना. हा मॅक्सिमम नाही याची साईज बघा. जास्त याची साईज नाही. 70 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो हा. 168 सेंटीमीटरपर्यंत. आणि हा मला वाटतं सगळ्यात मोठा साप आहे. अगदी प्रौढ आहे हा.
बॅम्बू पीट वायपर हा बघा, हा आपल्याकडे असतो हा बॅम्बू पीट वायपर. वेनोमस आहे हा, नीम विषारी आहे ना, असं विषारीच आहे पण हा नीम विषारी असतो. याच्याने कधी मी बातमीत ऐकले नाही की याच्यामुळे कोण मेलं आहे. त्याचं नाव आहे बॅम्बू पीट वायपर. चला पुढे बघूया. सगळ्यात कॉमन कासव आमच्या इकडे पण हे सापडतं, पान कासवाला म्हणतात आणि कॉमन आहे इकडे कोकणामध्ये, तरी कोकण कॉमन आहे आमच्याकडे पान कासव. हे बघा त्याच्याबद्दलची माहिती. हे बघा मित्रांनो, हिला सुसर म्हणतात, सुसर. लहानपणी मी जेव्हा अगदी पहिली दुसरीत असेल ना, तेव्हा ज्या प्राण्याला टी व्हीमध्ये बघून सगळ्यात जास्त घाबरलो ना, हाच प्राणी सुसर, घडियाळ. तर म्हणजे त्यांना रोजचं रेग्युलर ना बघा, नाग, विषारी साप. नाग हा भारतातील जवळपास सर्व ठिकाणी आढळून येतो आणि या सापामध्ये कार्डिओटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिन हे विष आढळून येते. हा साप सामान्यतः रहदारीच्या ठिकाणी म्हणजे सामान्य गावांमध्ये, खेड्यांमध्ये आढळून येतो. म्हणूनच या सापामुळे जवळपास 80,000 ते 1,30,000 लोक दरवर्षी आपला प्राण गमावतात. हा आहे सगळ्यात अतिशय कॉमन साप म्हणजे दिवड. हा सापाचं हे काय म्हणते का की हा साप शनिवारी विष येतं ना, शनिवारी विष येतं, बुधवारी चावला की विष येतं, नाही रविवारी मला सांगितलेलं कोणीतरी, रविवारी चावला की विष येतं असं सांगितलेलं. हा पूर्णपणे अफवा आहेत मित्रांनो. एक दिवस त्याला विष येतं आणि दुसऱ्या दिवशी गायब कुठे होईल त्याचं विष. हा वॉटर स्नेक, याला दिवड असं म्हणतात. आणि ह्याचं काय माहिती आहे का की हा ॲक्च्युली हा जो साप आहे ना दिवड, तो माझ्या मागे आहे, ह्या सापाचं हे काय माहिती आहे का खासियत की तो खूप जास्त अग्रेसिव्ह असतो. म्हणजे विषारी नाही आहे पण अग्रेसिव्ह असतो. लहानपणी दादाला माझं चावला होता माहिती आहे ना, सांगितलेलं ते. अरे म्हणजे पाणी नदीच्या ह्याच्यामध्ये ना कळशी भरवत होतो, कळशी बुडवली आणि तो कुठून आला आणि चावला, तो हातालाच धरून होता एकदम. तर तो अग्रेसिव्ह भरपूर असतो. जर चुकून काय तुमच्याकडून झालं ना तर हां सगळं रक्तबिक्त काढतो, एवढा डेंजर असतो. मित्रांनो हा आहे रेग्युलर अजगर, हा इंडियन आहे. तो मगाशी जाळीदार राहतो ना, तो इंडियन नव्हता, तो फॉरेनर होता. हा इंडियन रॉक पायथन आहे, त्याला आपण अजगर असं म्हणतो. आता याची जी लांबी आहे ना ती पण ऑलमोस्ट 5 मीटर वाढते, बरोबर ना, 15 फूट म्हणजे 5 मीटरपर्यंत वाढू शकते असं आहे. वेनमस नसला, हा विषारी नसला तरी पण खूप डेंजर आहे. कारण वेनमस साप आहेत ना अभि कसे की त्याचं विष जेव्हा चढेल त्याच्यानंतर आपण मरतो ना, पण ह्याने एकदा गाळाभोवती आवडलं तिकडे तिथले ते गार करून टाकेल असं आहे. दिसायला जेवढा शांत आणि साधा वाटतं तेवढा साधा नाही, आरामी असायला. ते बघा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती. चला पुढे बघूया. हे सापांबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हे बघा इथे माणसांना बसून नाही ते ट्रेनिंग दिलं जातं किंवा जनजागृती केली जाते की कोणते साप विषारी आहेत, कोणते बिनविषारी आहेत, त्यांच्यापासून प्रथम उपचार कसा करायचा वगैरे सगळं आहे ना तिथे येणाऱ्या सगळ्या लहान मुलांना वगैरे दाखवलं जातं किंवा शिकवलं जातं. त्याच्यामध्ये पोरगी बोलते बिबटे आहे पण ॲक्च्युली हे रान मांजर आहे. अतिशय इथलेच जरूर दिसतंय, झोपलंय, दिसत असेल, गरमी होते ना बिचारे झोपणारच. ते जरा दिसतंय रान मांजर, त्याला घरच्या मांजरासारखंच आहे, घरच्या मांजरासारखंच आहे. त्याच्या मारी फक्त कान मोठे आहेत, तोंड मोठे आहे, म्हणजे ते मोठंच आहे. आलंच ते बघा, वाघच नाही एक प्रकारचा, मराठा वाघ.
दिसतोय का तेंदवा बिबट्या दिसतो का बघा जवळ येत नाही काय हे बघा त्याला बघून डेंजर ना आपल्या इथले वाघ जास्त हायटेड नसेल म्हणतात ना हा थोडा मला हायटेड वाटतो रे मग ते आफ्रिकन वाघ केवढे उंच असतील बेंगॉल टायगर पण कसला आहे डेंजर संभाजी महाराजांनी याचा जबड्यात हात घालून खाल्ली नाही होतं ते कसं केलं असेल मग कधी आपल्याला इथूनच बघून भीती वाटते त्याला राजा तो राजा शेवटी ना कधी राजा तो म्हटलं राजाच चला पुढे बघूया तर फायनली आपण ज्याच्यासाठी मी आलो होतो तो वाघ बघायला आलो आहे जो की आहे व्हाईट टायगर हा बघा दिसतोय का तुम्हाला हा बघा व्हाईट टायगर या प्राणी संग्रहालयातील सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे हा पांढरा वाघ बऱ्याच लोकांना वाटेल की हा पांढरा वाघ एक वेगळी प्रजाती आहे पण खरं तर मित्रांनो हा बेंगॉल वाघच आहे फिओमेलिन नावाच्या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे वाघाच्या शरीराचा रंग हा पांढरा होतो आणि हा एक जेनेटिकल प्रॉब्लेम आहे आणि मित्रांनो भारतातील पहिला पांढरा वाघ याचं नाव होतं रेवा आपण तेवढाच ऑलमोस्ट तेवढ्या साईडला आहे तेवढ्याच साईजचा आहे त्यांना पण एकटाच ठेवलं आहे करूच शकत नाही दुसरं काय हे बघा मित्र हो हरणा सांबरा सांबर आहे ना हे दिसतंय का इडली सांबार कुठे दिसत आहेत इकडच्या बाजूला पण दिसतात का बघा क्लिअर दिसतात ते एवढेच समोर आहेत सांबर हे तुम्हाला माहिती असेल आणि सलमान खानच्या अगदी ओळखीचं हे बघा काळवीट मित्रांनो काळवीट म्हणतात एक हरणासारखाच प्रकार नाही सेम
आपण पुढचं बघूया प्राणी. चला हे बघा मित्रांनो, तरच एकच दिसते इकडे. मला वाटतं इकडे ह्यांची खासियत काय असते माहिती आहे काय, ह्यांना ॲक्च्युली वाघ पण घाबरतो माहिती आहे ना, कारण हे ग्रुपमध्ये शिकार करतात आणि हे वाघाला पण सोडत नाही ना मित्रांनो. वाघावरती पण ग्रुपमध्ये असले की वाघावरती पण अटॅक करतात. अजून एक त्यांची खासियत काय की हे प्राण्याला दमून मारतात. पहिले पळून दमवतात आणि मग नंतर मारतात आणि हे जिवंतपणीच त्या प्राण्याला खायला सुरुवात करतात. थोडे विचित्र असतात हे. तरच फॉक्स म्हणतात आपण. 2-3 इकडे तर झोपलेत बरेच. पुढे झोपलेत. सेम ओरडलास नाही अभि? पहिला होतास काय रात्रीचा? भेडिया पिक्चर बघितलास वाटतं तू? काय माहिती. मीठ नाही खाल्लं, जलगंड. हे चप्पल असतात ना, हुशार असतात हे ना. बघा तिकडे मागे पण एक आहे आणि पाणी पिते. एवढे पण हुशार नसतात ते. कुत्र्याचा सारखाच प्रकार नाही सेम. एवढे का बारीक झाले ते? अशक्त आहेत. यांना वाटतं इकडे त्यांची हुशारी चालत नाही, इकडे हुशारी चालत नाही. चला पुढे बघू मित्रांनो. इथे आहे सिंह. जर पकड शूट कर. सिंहीण पण आहे पण आतमध्ये दिसत नाही आता ती. सिंहीण तिला काय होतं? सिंहीणच असणार त्याचं नाव. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की सिंहाच्या बायकोला काय म्हणतात. कंटाळलाय तो, उन्हामुळे ताप वैतागलाय. चल पुढे बघूया. नका लपून ठेवले एवढे खाली. ते का लपवण्यासारखी गोष्ट आहे. दिसतच नाही याच्यात ती. मित्रांनो हरिण बघायला मिळतात ना. सगळे बसलेत वाऱ्याला. चितळ म्हणतात ना याला, चितळ. चितळ म्हणजे त्याच्यावरती टिपके आहेत ना, म्हणून त्याला चितळ म्हटलं जातं. अस्वल बघायला मिळालं नव्हतं ना जास्त. चल बघूया. हे बघा मित्रांनो 2 अस्वल आहेत. हे सगळ्यात जास्त ॲग्रेसिव्ह असतं माहिती ना. वाघ एक वेळ परवडला पण दिसले की हो, पण म्हणजे ॲज कम्पेअर टू हे जास्त अग्रेसिव्ह असतात. हे जास्त. तर मित्रांनो फायनली आपला पूर्ण जो आहे ते बघून झालेलं आहे प्राणी संग्रहालय. पण ॲक्च्युली सगळंच तुम्हाला दाखवता येईल असं नाही आहे. तुम्ही इथे येऊन भेट दिलीत ना तरच सगळं तुम्हाला बघायला मजा येईल. कारण काय ठिकाणचे प्राणी आहेत ना ते मागे एकदम असतात, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येतं असं नाही आहे. तर या ठिकाणी यायचं कसं आहे ना, याचा पूर्ण पत्ता आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवेन. तर या ठिकाणी नक्की या. आणि लहान मुलांसाठी तर अतिशय चांगला स्पॉट आहे.
जवळपास सगळेच प्राणी आहेत ना बघायला सारखे. आणि इथे खासियत काय माहिती आहे काय की सगळे प्राणी पण बघण्यासारखे आहेत आणि ते जंगलातली वेगवेगळ्या प्रकारची जेवढी झाडं आहेत ना ती सगळीकडे लावलेली आहे, ती पण बघायला मिळतील. पक्षी पण बघायला मिळतील. तर इथे नक्की या आणि या ठिकाणी व्हिजिट करा. अभिला पण मजा आली. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की येताना ना कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स वगैरे घेऊन या, कारण इथे चालताना खूप घाम येईल तुम्हाला आणि दमाला होईल, म्हणून तर घेऊन या. आम्ही आलो नव्हतो घेऊन, खूप दमाला होतं चालत गेलात तर. नाहीतर बसने गेलात तर काही प्रॉब्लेम नाही, पण चालत गेलात तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तर तुम्ही कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक घेऊन या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.